Understanding Heart Attack with Dr. Ashlesh Tiwari. नमस्कार, मी डॉक्टर अश्लेष तिवारी, कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटल परतवाडा. आज आपण हार्ट अटॅक म्हणजे सायंटिफिक भाषेत त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, याच्याबद्दल काही इम्पॉर्टंट माहिती जाणून घेणार आहे. हार्ट अटॅक पहिले आपल्याला माहीत होतं की वृद्धापा काळात येत होतं, ओल्ड एजमध्ये येत होतं. पण आजकाल आपण बघतोय करोनाच्या नंतर हे हार्ट अटॅक कमी वयामध्ये 30 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये आपल्याला दिसत आहे. तर हे कमी वयामध्ये काय येतं याचे आपल्याला काही कारण असतात, त्याचे रिस्क फॅक्टर असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे हायपरटेन्शनचा आजार, डायबिटीजचा आजार, कोलेस्ट्रॉल, आपलं चरबीचं प्रमाण वाढलेलं असणं, स्मोकिंग, धूम्रपान, या गोष्टीमुळे आपल्याला हार्ट अटॅक येतात. तणाव वाढल्यामुळे पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे. तर आपल्याला माहीत आहे की सगळ्यात महत्त्वाचं हार्ट अटॅकमुळे जीवाचा धोका सगळ्यात जास्त असतो. तर माणसाची मृत्यू होऊ शकते. म्हणून हार्ट अटॅक आपल्याला त्याच्यापासून वाचणं आवश्यक आहे. पण त्याचे काही लक्षणे असतात, ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. लक्षणे सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला पेशंट म्हणतो की मला छातीत दुखत आहे. छातीत दुखणं किंवा ॲसिडिटीसारखं वाटणं किंवा छातीत दुखणं ते पाठीपर्यंत जाणं, हे जबड्यापर्यंत जाणं, डावा हात दुखणं, हे सगळं हार्ट अटॅकचे लक्षण आहे. त्याच्यासोबत पेशंटला घाम येऊ शकतो, चक्कर येऊ शकतात, कधीकधी चालताना दम लागू शकतो, श्वास येऊ शकतो, पायऱ्या चढताना दमश्वास येऊ शकतो. हे सगळे हार्ट अटॅकचे लक्षणे आहेत. हे लक्षणे ओळखण्यासाठी आपण ECG करतो किंवा ट्रेडमिल टेस्ट करतो, किंवा आपल्याला जर त्याच्यात काही आढळलं, इकोची टेस्ट केल्यावर आपल्याला काही आढळलं तर आपण अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करतो, हार्टच्या ब्लॉकेजला ओपन करतो. तर हार्टचे ब्लॉकेज बनण्याची एक प्रोसेस असते, त्याला आपण एकदा जाणून घेऊया. हे आपली रक्तवाहिनी आहे, त्याचा हा जो ल्युमेन आहे तो नॉर्मल आहे. म्हणजे आपली रक्तवाहिनी ही नॉर्मल असताना आपण काही प्लाक फॉर्मेशन झालेलं नाही आहे. पण जसं जसं काही कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा रिस्क फॅक्टरमुळे आपल्याला प्लाक फॉर्मेशन चालू होतो. पण या प्लाक फॉर्मेशन वाढत घेतल्यामुळे ही नस जी आहे, रक्तवाहिनी जी आहे, अरुंद होते आणि ती छोटी छोटी होत जाते, लहान होत जाते. त्याच्यातला सप्लाय फ्लो जो आहे तो कमी होत जातो. या 2 लेवलला जर आपण आपला आजार ओळखला तर आपण याच्यातून कंट्रोल करू शकतो किंवा याला नियंत्रित करू शकतो. पण जर याच्या पुढे जर ती अरुंदता वाढली आणि क्रिटिकल ब्लॉकेज तयार झाले तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा रिस्क वाढतो. या दोन्ही पोझिशनमध्ये जेव्हा 99% किंवा 90% ब्लॉकेजचं जेव्हा 100% ब्लॉकेज होतो आणि पूर्णपणे जेव्हा रक्तवाहिनी बंद होते तेव्हा आपल्याला मेजर हार्ट अटॅक येतो. यावेळेस आपल्याला अर्जंटमध्ये अँजिओप्लास्टी टाईम न चुकवता आपल्याला करणं आवश्यक आहे. तर आपण काही कारण जाणून आपण काही ह्याला नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना, जे आपण प्रिव्हेन्शन म्हणतो, की आपण याला लवकर ओळखलं पाहिजे आणि लवकर त्याचं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, त्याची आपण काही टिप्स जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. 30 मिनिट आपण रेग्युलर एक्सरसाइज करा. आठवड्यातून 5 दिवस एक्सरसाइज केली तरी चालेल. तर आपल्याला हार्ट अटॅकवर नियंत्रण करता येईल. आपलं कोलेस्ट्रॉल, चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये फॅटचं डाएटचं प्रमाण कमी आणि फायबरच्या डाएटचं प्रमाण जास्त, सोबत मिठाचं आणि शुगरचं प्रमाण आपल्याला कमी करावं लागेल. स्ट्रेस कमी करणं आवश्यक आहे. स्ट्रेस जर आपण कमी केलं तर आपण रिस्क फॅक्टरला कंट्रोल करू शकतो. सोबत तर वजन कमी करणं आवश्यक आहे. वजन कमी केल्यावर पण आपण स्ट्रेसला कमी करू शकतो. डॉक्टरांनी जे मेडिसिन लिहून दिलेलं आहे, जे औषध लिहून दिलेलं आहे शुगरसाठी, डायबिटीजसाठी, त्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. औषध आहे ते रेग्युलरमध्ये घेणं आवश्यक आहे. तर आपण हार्ट अटॅकचं प्रिव्हेन्शन करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सोबत केल्या आणि आपल्या हृदयाची काळजी घेतली, आपली स्वतःची काळजी घेतली, आपल्या सिम्पटम्सला निग्लेक्ट नाही केलं, जर काही पण थोडेसे पण सिम्पटम्स जर झाले तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन ECG काढला आणि आपल्या फिटनेससाठी आपला TMT इकोची टेस्ट करून घेतली. भविष्यात जर काही गरज वाटली तर अँजिओग्राफी करून आपलं ब्लॉकेज किती % आहे ते बघून घेतले तरी आपल्याला हार्ट अटॅकपासून वाचता येईल. हार्ट अटॅक येण्या अगोदरच आपल्याला ते कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि हार्ट अटॅक येऊच नये त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. Issued in public interest by IPCA Laboratories.